चुलीवर शिजलेलं मटण म्हणजे गावाकडच्या आठवणी, धुराचा सुगंध आणि खऱ्या चवीचा उत्सव असतो. लाकडाच्या मंद आचेवर जेव्हा मटण हळूहळू शिजतं, तेव्हा त्यात मसाल्याची चव खोलवर मुरते आणि संपूर्ण घर सुगंधाने भरून जातं. चुलीवरच्या मटणाला एक वेगळीच रांगडी आणि अस्सल चव असते, जी गॅसच्या स्वयंपाकात क्वचितच मिळते. चुलीचा धुरकट वास आणि आईच्या हातचा मसाला हे सगळं मिळून त्या मटणाची चव अजूनच खास बनवतं. गावाकडच्या अंगणात थंड हवेमध्ये गरम भाकरीसोबत चुलीवरचं मटण खाण्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही. हे फक्त जेवण नसतं, तर आपल्या मातीची, परंपरेची आणि घरच्या प्रेमाची खरी चव असते. आता गावाकडचं अंगण तर नाही, पण शहरामध्ये आपण चुलीवरचं मटण करून तर खाऊ शकतो. चुलीवरचं मटण म्हणजे धुरकट सुगंधात मिसळलेली आईच्या हातची माया. आम्ही जेव्हा जेव्हा सगळी भावंड एकत्र येतो, त्यावेळेस आईला चुलीवरचं मटण बनवण्याचा हट्ट करतो आणि आई अगदी प्रेमाने आणि मायेनं चुलीवरचं मटण बनवते आणि आम्हाला खाऊ घालते. चूल पेटवली, त्यानंतर त्याच्यावरती पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल टाकून 3 कांदे बारीक चिरून चांगले परतून घेतले. त्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. 1.5 किलो मटण घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुतलं. त्यानंतर त्याला आलं लसणाची पेस्ट, हळद आणि मीठ चोळून घेतलं आणि मॅरिनेट करून घेतलं. जवळजवळ 1 तास मॅरिनेट केलं. आता आपण हे मॅरिनेट केलेलं मटण तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहोत. मटण परतून झाल्यानंतर याच्यामध्ये लगेचच पाणी टाकायचं नाही. याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि दणदणीत वाफ येऊ द्यायची आहे. मंद आचेवरती याला छानशी वाफ येऊ द्यायची आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणीही आपण थंड नाही टाकणार, गरम पाणी टाकायचं. नेहमी मटण आणि चिकन शिजताना त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे मटण आणि चिकन छान शिजतं. आता परात ठेवलेली आहे पातेल्यावरती आणि या परातीमध्ये आपण पाणी टाकणार आहोत. हे पाणी गरम होईल, त्यानंतर आपण हे गरम पाणी मटणामध्ये टाकायचं आहे. चुलीवर स्वयंपाक करताना कायम लक्ष ठेवावं लागतं. जाळ कमी झाला आहे का, वाढला आहे का, याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं आणि मगच चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. खूप पेशन्स लागतात याला. गॅसची फ्लेम आपण लगेचच कमी किंवा जास्त करू शकतो, पण चुलीवर स्वयंपाक करताना याची फार काळजी घ्यावी लागते. हे जे मॅरिनेट केलेलं पाणी आहे ना मटणाचं, ते सुद्धा परातीमध्ये टाकलेलं आहे आईनी. हे सगळं पाणी गरम होईल, त्यानंतर आपण ते मटणामध्ये टाकायचं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये मटण शिजवायचं आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये हे पाणी गरम झालेलं आहे. आता हे गरम पाणी आपण मटणामध्ये टाकूया आणि तुम्ही इथे बघू शकता, मटणाला सुद्धा स्वतःचं पाणी सुटलेलं आहे. आता गरम पाणी आपण मटणामध्ये टाकलेलं आहे. अशाच पद्धतीनं मटण शिजवायचं. मटणाला स्वतःचं पाणी सुटू द्यायचं, त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. अशा पद्धतीनं मटण शिजवलं ना की ते अगदी मऊ शिजतं, छान शिजतं, लवकरही शिजतं आणि चवदारही लागतं. आता आपण परत झाकण ठेवलेलं आहे आणि परातीमध्ये परत एकदा पाणी टाकणार आहे, म्हणजे मटण आहे ना खालनं लागत नाही, त्याचबरोबर त्यातलं पाणीही आटत नाही. त्यामुळे आपण परातीवरती पाणी टाकणार आहोत. जवळजवळ पाऊण तास झालेला आहे. आता मटण चांगलं शिजलेलं असेल. आता आपण मटण शिजलं आहे का ते बघूया. मटणाचा एक पीस चमच्याने काढूया आणि तो तोडून बघूया. मटण जर शिजलं नसेल तर तुम्ही आणखी 5 ते 10 मिनिटे शिजवा. पण हे मटण बघा अगदी चांगलं शिजलेलं आहे. आता याचा रस्सा करायला घ्यायचा आहे. यासाठी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करायचं आहे. पावशेर कांदे भाजून घेतलेले आहेत. फुटाण्याची डाळही 2 चमचे घेतलेली आहे. आतपाव खोबरं भाजून घेतलेलं आहे. आलं लसूणही घेतलेलं आहे, तेही भाजून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण या वाटणामध्ये वाटणार आहे. वाटण तयार झालेलं आहे. आता तेच पातेलं आपण चुलीवरती ठेवलेलं आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये मटण काढून घेतलं आणि तेच पातेलं चुलीवरती ठेवलं. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. जवळजवळ 2 वाटी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तमालपत्र आणि चक्री फूल, त्याचबरोबर 2 ते 3 दालचिनीचे तुकडे टाकणार आहे. आता खोबऱ्याचा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे. आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण तयार केलं होतं, ते तेलामध्ये टाकलेलं आहे. ते चांगलं परतून घेऊया. कांदा आणि फुटाणा डाळीचं वाटण आपण एकदम शेवटी टाकणार आहोत. सगळ्यात आधी आपण खोबऱ्याचं वाटण परतून घ्यायचं आहे. गॅसवरती आहे ना वाटण परतताना खूप वेळ लागतो, पण चुलीवर आहे ना एकदम झटपट हे वाटण शिजतं, लगेचच परतलं जातं. आता याच्यामध्ये 2 विलायची सोलून टाकलेली आहे. यामुळे रस्स्याला अगदी खमंग चव येते. तसं तर आपण खोबरंही भाजून घेतलेलं आहे, त्याचबरोबर आलं लसूणही भाजून घेतलेलं आहे.
हे तुम्ही सुरुवातीला बघितले की आईने आलं लसूण सुद्धा भाजून घेतलं होतं, त्यामुळे हा मसाला परतायला जास्त वेळ लागत नाही. आपला भरपूर वेळ वाचतो आणि भाजी ही अगदी झटपट होते. खोबऱ्याचा मसाला परतून झाल्यानंतर तिखट मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत. घरगुती लाल तिखट मसाला, धने पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर गरम मसाला पावडरही आहे, हळद घेतलेली आहे, कलरसाठी बेडगी मिरची पावडर आहे, त्याचबरोबर कसुरी मेथीही घेतलेली आहे आणि मटन मसाला आपण याच्यामध्ये टाकायचा आहे. सगळे मसाले तेलामध्ये टाकूया आणि चांगले परतून घेऊया. मसाले परतताना आपण याच्यामध्ये खारा रस्सा टाकायचा आहे, म्हणजे मटण शिजवलेलं पाणी टाकायचं मसाला शिजवताना, म्हणजे मसाला अगदी चवदार लागतो. त्याचबरोबर रश्श्याला ही अगदी सुंदर चव येते. सगळे मसाले चांगले परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मटणाचे पीसेस टाकणार आहोत आणि ते परतून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये खारा रस्सा टाकणार आहोत. चूल अगदी चांगली पेटलेली आहे, त्याच्या धगीने मसाला बघा अगदी पटकन शिजलेला आहे, मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे. मसाला चांगला झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मटणाचे पीसेस टाकलेले आहेत, ते परतून घेऊया आणि लगेचच याच्यामध्ये खारा रस्सा टाकायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कांद्याचा मसाला टाकायचा आहे. कांदा भाजून त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ ही आपण वाटलेली आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला टाकायचं आहे. आता कांद्याचं वाटण एका पातेल्यामध्ये घेते आई. यातलं अर्धच वाटण वापरायचं आहे, अर्ध वाटण चिकन सुक्यासाठी वापरणार आहे. याच्यामध्ये थोडासा रस्सा घेऊया, हे मिश्रण चांगलं कालूया आणि रश्श्यामध्ये टाकूया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. नंतर आपल्याला जितका घट्ट किंवा पातळ रस्सा हवा आहे तितकं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पाणी आपण गरमच वापरतो आहे. कांद्याचा मसालाही रश्श्यामध्ये टाकलेला आहे. आता पाहिजे तेवढं पाणी टाकणार आहे आणि मंद आचेवरती हा रस्सा उकळून घेणार आहे. मटणाचा रस्सा म्हटलं की तो पातळच हवा. पातळ रश्श्यावरती ताव मारायचा, भाकरी चुरून खायची किंवा इंद्रायणी भात. आहा, इतकं भन्नाट कॉम्बिनेशन आहे ना हे. पाहिजे तेवढं पाणी रश्श्यामध्ये टाकलेलं आहे. आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकायची आणि हा रस्सा उकळून घ्यायचा. आता जास्त वेळ उकळायची गरज नाही, 10 ते 12 मिनिटे मंद आचेवरती हा रस्सा उकळून घ्यायचा. आता मंद आचेवरती हा रस्सा उकळून घ्यायचा आहे. यासाठी चुलीतली सगळी लाकडं मागे काढून घ्यायची आणि फक्त चुलीचा जो हार असतो ना त्याच्यावरती आपल्याला हा रस्सा उकळून घ्यायचा आहे. बराच वेळ चूल गरम राहते, फक्त कोळसा जो असतो ना तो बराच वेळ गरम राहतो आणि त्याच्यावरती हा रस्सा मंद आचेवर उकळत राहतो. बघा रस्स्याला किती छान कलर आलेला आहे. गरमागरम मटण रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता आपण जेवणावरती ताव मारणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.